मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असुनी तू पाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. वडील मरण पावल्यानंतर आई त्या मुलाचं संगोपन करत होती. दुसऱ्या वर्गात मुलगा गेला आणि मुलगा गेल्यानंतर मुलाने एका पोराची छोटीशी पेन्सिल चोरून आली. आईला सांगितलं, ए आई अगं मी शाळेतून एका मुलाची पेन्सिल चोरून आणली. आई शब्दही बोलली नाही. पोरग तिसरीत गेलं, कंपास चोरला, चौथीत गेलं, पोराने पेन चोरला. असं चोऱ्या करत 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 पोरग खूप मोठा चोर झालं. एक काळ कर्जत तालुक्यात त्याच्यासारखा दुसरा डाकूच नाहीये कोणी. एका बँकेवर दरोडा टाकला. त्या सेवकानं पकडण्याचा प्रयत्न केला, याने त्या सेवकाचा खून केला. पोलिसांनी पकडला आणि याला फाशीची शिक्षा सुनावली. असं म्हणतात बा की फाशी देण्याच्या अगोदर त्याला त्याची शेवटची इच्छा विचारल्या जातात. विचारलं, काय इच्छा आहे तुझी? काय नाही, मला माझ्या आईला भेटायचंय. आईला बोलावलं आणि आईचं दर्शन घेतलं. वकील उभे होते, जज उभे होते, PSI उभे, DYSP सगळे उभे असताना पोरगा आई जवळ गेला. आईचं दर्शन घेतलं. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या, पण रडता रडता पोराने क्षणाचा आईना विचार करता आईच्या 2 तोंडात मारल्या. राग आला सर्वांना. ए वेड्या, अरे जीवनभर चोऱ्या केल्या, डाकू म्हणून तू प्रसिद्ध आहे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आणि वेड्या मरायच्या अगोदर 10 मिनिटांना सुद्धा आईच्या गालात मारून चालला. अरे कधीतरी थोडा विचार करायला पाहिजेत होतं का नाही? पोराने हंबरडा फोडला आणि साहेब लोकांना सांगू लागले, साहेब आज मी जर फाशीवर चाललो त्याला कारण जर कोण असेल तर फक्त आणि फक्त माझी आई आहे. साहेब म्हणले, कसं? मी पहिल्या वर्गात ज्यावेळेस पेन्सिल चोरली त्यावेळेस माझ्या आईने जर माझ्या ह्याच 2 कानाखाली जर लहानपणी मारले असते तर मी आज एवढा मोठा चोर नसतो झालो. इथं बसणाऱ्या सगळ्या वयस्कर लोकांना, इथं बसणाऱ्या सगळ्या माता मावल्यांना माझी विनंती आहे, मायानो, वडीलधारे मंडळीनो, पोरांसाठी एफड्या नका करू रे. पोरांसाठी प्रॉपर्टी नका कमवू, पोरांसाठी जमीन नका कमवू. पोरांसाठी जर तुम्हाला आणि मला कमवायचं असेल तर फक्त आणि फक्त संस्कार नावाची प्रॉपर्टी कमवा. तुम्हाला म्हातारपणात दुःख होणार नाहीये. नाही तर हजार कोटीचे प्रॉपर्टीचे मालक आहे, पण वृद्ध आश्रमामध्ये पोरं भेटायला सुद्धा जात नाही. माझी विनंती तुम्हाला. एका मोठ्या शहरामध्ये घडलेलं प्रकरण आहे. 4-5 हजार कोटीचा मालक होता. माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं, मला त्याने चहा घ्यायला बोलवलं. म्हणे महाराज चला ना चहा घ्यायला. त्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा माणूस माझ्याकडे पाहून रडायला लागला. म्हणलं, दादा काय झालं? काही नाही. म्हणे महाराज आता 1.5 महिना झाला माझी पत्नी मरण पावली. म्हणलं, बरं मुलं काय करतात? एकच मुलगा आहे. म्हणे महाराज तो अमेरिकेला, अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्यामध्ये माझा मुलगा 2ऱ्या नंबरचा आहे. म्हणलं, बरं. म्हणे महाराज आता 1.5 महिना झाला हो, त्याची आई मरण पावली. मी त्याला फोन केला, बाळा तू प्रायव्हेट जेट घेऊन, प्रायव्हेट फ्लाईट घेऊन तू महाराज देशामध्ये ये, भारतात ये. पण तू एकुलता एक मुलगा आहे. मुलाने पप्पाला फोन केला, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, तुम्ही एक काम करा, अंतयात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंतयात्रा पाहतो. बसणारे मंडळी, पोरांसाठी एवढा पैसाच कमवू नका की त्या पोरांना तुमची माझी लाज वाटेल. पोरांसाठी, अरे ज्या शिक्षणामुळे जर आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, ज्या पैशामुळे जर आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, तर मी तरी कथेतून या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय,
एवढा पैसाच नका कमवू की त्या पैशामुळे आपले लोक आपल्यापासून दूर जातील, आपले मायबाप आपल्यापासून दूर जातील, त्या पैशामुळे आपले कुटुंब आपल्यापासून दूर जातील. अरे जीवनातला सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे गड्यांनो. ज्याच्याकडे संस्कार आहे त्याला पैशाची गरज नाहीये. म्हणून संस्कार आपल्या मुलांसाठी द्या. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती आहे, मुलगा दारू पितो हे बापाच्या अगोदर आईला माहित असतं का? संध्याकाळी मुलगा लेट येतो त्यावेळेस बाप झोपलेला असतो, दार उघडायचं काम माय करते, मायला वास येतो, पण आईला वाटतं जर बापाला सांगाव तर बाप धो 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 माझ्या लेकराला मारल. गुन्हे मापत 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 त्याच्यावर पदर टाकत 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 शेवटी तो एक नंबरचा दारुड्या होतो. त्यावेळेस आईला कळतं, ग ज्यावेळेस पहिल्याच वेळेस तुझ्या लक्षात आलं त्याच वेळेस त्याच्या बापाला सांगितलं असतं तर त्याचं व्यसन बंद झालं असतं. म्हणून मायानो, पोरांसाठी पैसा कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. माणसाच्या जीवनातले पहिले शिल्पकार जर कोण असेल तर आपली आई आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, मान्य आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, मानला आपल्याला. आदिलशाही मुघलशाही छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर कापत होती, मान्य आहे तुम्हाला आणि मला. पण छत्रपती या नावातून जर मा जिजाबाई साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन शून्य हो. छत्रपती घडले नाही, छत्रपतीला घडवलंय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना मा जिजाबाई साहेबांनी भागवत वाचलंय, रामायण वाचलंय, गीता वाचलीये, गाथा वाचलाय, शूरवीर लोकांच्या कथा सांगितल्या. तेव्हा कुठे एवढा मोठा पराक्रमी राजा जन्माला आलाय. आता मुलगी प्रेग्नेंट झाल्यापासून तर डिलेव्हरी पर्यंत फक्त मोबाईलच पाहते. मग ते बाहेर आल्यानंतर का हरिपाठ थोडं करणार आहे? काही लोक म्हणतात महाराज माझ्या पोराला मोबाईलचं खूपच सवय. अबाई तू प्रेग्नेंट होती त्यावेळेस तुम्हीच तो युट्यूबच पाहिलं ना. मग त्याच्याकडून काय हनुमान चालीसीची अपेक्षा करणार आहे का? गीता वाचण्याची अपेक्षा करणार? नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणून मुलगा कसा घडवायचा हे प्रत्येक मातेच्या हातामध्ये आहे. एक हो राम आएगे आएगे राम आएगे, ओ राम आएगे आएगे राम आएगे. आ मेरे झोपड़ी के बाग आज खिल जाएंगे राम आएगे. मेरे झोपड़ी के बाग आज खिल जाएंगे राम आएगे तो अंगना सजाओगे. ओ राम आएगे तो अंगना सजाओगे. 14 वर्ष राम आएगे तो अंगना सजाओगे. हा विश्वास होता आणि तो विश्वास शबरी मातेच्या जीवनाचा उद्धार करून गेला महाराज. भागवतामध्ये विश्वास, श्रद्धेला आणि प्रेमाला एवढी किंमत दिलेली आहे. विदुर काका हे दासीपुत्र होते. कोण होते? दासीपुत्र होते. तरी सुद्धा भगवंतांनी त्यांच्या घरी कन्या खाल्ल्या महाराज. बरोबर आहे का नाही? शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा विदुर हे दासीपुत्र होते तरी सुद्धा भगवंतांनी त्यांच्या घरी कन्या खाल्ल्या. राजा परीक्षिती सांगतो, महाराज मला ही कथा विस्ताराने सांगा ना. कौरव पांडवाच्या युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे. विदुर काका हे दुर्योधनाचे महामंत्री होते. दुर्योधनाचा अत्याचार पाहून, दुर्योधनाच्या सगळ्या गोष्टी पाहून एक वेळेस विदुर काकाने सांगितलं, हे दुर्योधना, अरे 5 पांडव सुद्धा तुझेच भाऊ आहे, वेड्या नको रे असं वागू. नको त्यांना जास्त काही देऊ, पण अर्ध राज्य तर देऊ शकतो का नाही? नको अर्ध राज्य देऊ, 5 गाव तर देऊ शकतो का नाही? त्यावेळेस दुर्योधन सांगू लागला, तुम्ही माझ्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचा गुणगौरव कसा करू शकता? तुम्ही माझ्या पक्षाचे महामंत्री आहात ना. तुम्ही जर माझ्या सोबत राहून त्यांचा गुणगौरव करत असेल, त्यांचं जर वर्णन करत असेल तर मी तुम्हाला या मंत्री पदावरून तुमचा राजीनामा घेतो. काढून टाकलं विदुर काकाला. विदुर काकाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि विदुर काका दुर्योधनाला सांगतात, हे दुर्योधना, अरे ज्या राज्यामध्ये भक्ताला त्रास आहे, ज्या राज्यामध्ये साधूला त्रास आहे, मलाच तिथं राहण्याची इच्छा नाहीये. जंगलात छोटीशी कुटिया तयार केली आणि भगवंताची वाट पाहू लागली की कधीतरी भगवान माझ्या परमात्मा माझ्या घरी येईल, माझ्या जीवनाचा उद्धार होईल. इकडं शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूर मध्ये भगवान परमात्मा आले आणि भगवंताने सुद्धा हेच सांगितलं, हे दुर्योधना,
नको देऊ अर्ध राज्य, पण तुझे 5 भाऊ इथे 5 गावं तर त्यांना दे. दुर्योधनानं सांगितलं 5 पांडवाला जर सर्व काही लागत असेल तर त्याने माझ्यासोबत युद्ध करावं आणि युद्ध केल्याशिवाय मी काहीच देणार नाही. राग आला भगवंताला. ए वेड्या, अरे युद्धाच्या गप्पा तू तुझ्या आजोबा कोण ऐकले असेल, वडिला कोण ऐकले असेल. अनेक लोक मरतील रे, अनेक माता मावल्या विधवा होतील. हे सगळं भगवान परमात्मा सांगत होते आणि दुर्योधन सांगतो तेव्हा तुला मला आमच्या भांडणामध्ये काय करायचं, आमचं भावबंदकीचं भांडण आहे, भावाचं भांडण, तू काळजी करू नको, तू चाल. गांधारी मातेने 56 प्रकारचा भोग तयार केलाय, तू जेवण कर, तू तुझं बघ, आम्ही तू काळजी करू नको, तो आमचा घरचा विषय आहे. भगवंताने सांगितलं आज मी तुझ्या घरी जेवण नाही करणार, विदुर काकाच्या घरी जाणार आहे. विदुर काकाची घरची परिस्थिती नाजूक होती. विदुर काकाने सांगितलं काकी भगवंत आपल्या घरी येणार आहे, तू घर सारून ठेव, रांगोळी काढून ठेव, मी बाजारात जाऊन माखन मिश्री घेऊन येतो. इकडे माखन मिश्री आणण्यासाठी बाजारात विदुर काका गेले आणि भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले. विदुरांची पत्नी स्नान करत होती, दरवाजावर थाप टाकला. काकी, ओ काकी मी आलोय. एक वस्त्र अंगावर होतं. भगवंताचं कानावर नाव ऐकल्यानंतर धावत पळत गेल्या. देवाला देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. भगवंताला पाटावर बसायचं तर स्वतः पाटावर बसली आणि भगवंताला खाली बसवलं. काय जगाचा मालक आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. तुम्ही फक्त प्रयत्न करा देवासाठी. भगवंत सांगतात काकी भूक लागली. काकी सांगतात ओ देवा, काका बाजाराला गेले, माखन मिश्री, तुम्हाला खूप माखन मिश्री आवडती, माखन मिश्री आणण्यासाठी गेले. काकी पण खूप भूक लागली, काळजी करू नका. टोपल्यामध्ये केळी होती आणि केळी भगवंता समोर ठेवली आणि काकी काय करू लागल्या माहितीये, केळी सोलू लागल्या, केळीचं कातड काढत होत्या आणि आतला गाभा खाली टाकत होत्या, कातड भगवंताकडे देत होत्या. काय भगवंताचं प्रेम आहे हो. भगवंत कातड खात होते. 1 2 3 4 5 खाल्ल्यानंतर विदुर काका आले, बघितलं एवढे दिवस झाले त्या भगवंताची वाट पाहतोय आपण आणि तू भगवंताला कातडच केळीची कातडी खाऊ घालतीये, साली खाऊ घालतीये. जाग आली, आत गेल्या. विदुर काका भगवंताजवळ बसलेले. ओ देवा ऐका ना, बऱ्याच दिवसापासून तुमची वाट पाहत होती हो. तुमची काकी भोळी, तिला कळत नाहीये, तिच्याकडून मी माफी मागतो. देवा चुकला असेल तिचं, माफ करा तिला. आणि विदुर काकाने काळा केळीची साली काढली, केळीची साली खाली टाकली आणि गाभा भगवंताच्या हातात द्याला. भगवंताने 1 केळ खाल्लो, 2 खाल्लं आणि 3ऱ्या वेळेस भगवंत सांगतात ओ काका एक सांगू का तुम्हाला, काय जी गोडी त्या केळाच्या कातड्यामध्ये होती तेवढी त्या गाभ्यामध्ये नाहीये. देवाचं उलट आहे महाराज सगळं. धुंद झाला तुझा दरबार रे, धुंद झाला तुझा दरबार. जगाच्या मालकाला संपत्ती नाही लागत, जगाच्या मालकाला रूप नाही लागत, जगाच्या मालकाला जात नाही लागत, जगाच्या मालकाला शिक्षण नाही लागत. जगाच्या मालकाला पाहिजे ते फक्त आणि फक्त प्रेम. ते प्रेम तुम्ही देवासाठी देतो, काही करेल काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण. ओ तुका विठोबा काही न लगे आवची कर, काही न लगे
आणे आण विठोबाची. जगाचा मालक तुमच्या प्रेमाचा विचार करतो, भावनेचा विचार करतो. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेल. मनमोहन मुरलीवाला. जगाचा मालक तुमच्या प्रेमाचा विचार करतो म्हणून बसणारे मंडळी, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून परमार्थासाठी प्रेम द्यायला शिका, भाव द्यायला शिका. अरे प्रेमासाठी आणि भावनेसाठी काय नाही केलं, चोखोबराच्या पत्नीचं बाळांपण केलं मायानो माझ्या पांडुरंगाने. चोखोबाची बहीण झाला शरंदर, वैनी उघडा दार हाका मारी. अरे 1.25 महिना पांडुरंग परमात्मा विटेवून उतरलाय आणि चोखोबरायच्या बहिणीचं रूप घेऊन चोखोबरायच्या घरी काम करत होता. हो, धुणं धुण्याचं काम केलंय त्यानं, सडा टाकण्याचं काम केलंय, आडावून पाणी आणण्याचं काम केलंय. त्या छोट्याशा लेकराचे बाळा ते धुण्याचं काम किती महिना केलं माया हो? 1.25 महिना. बाळातील माय माऊलीचं काम कसं असतं हे माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या आई बहिणींना माहिती आहे. ते कोणी केलंय? माझ्या पांडुरंगाने केलंय. अरे मग तर जो चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण करू शकतो, अर्जुनासाठी सुभद्रा होऊ शकतो, मीराबाईसाठी वीज घेऊ शकतो, चोखोबरायचे ढोरं वळू शकतो, गोरोबा काकाचे मडके गडू शकतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या अडचणी एवढ्या मोठ्या नाहीये. फक्त थोडा विश्वास माझ्या जगाच्या मालकावर ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तीराला नेईल. अरे इथं बसणारे जेवढ्या काही माय मावल्या आहे त्यांनी फक्त आपल्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. हो मायानो, काय घातलंय? मंगळसूत्र. तुमच्यानी माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कपाळाला कुंकू लावलं. नवरा जीवनभर तिची सेवा करतो. काय नाही करत हो नवरा? अरे ज्या बायकोने फक्त मंगळसूत्र घातलंय आणि कुंकू लावलंय, तुमच्यासाठी जीवनाचं सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण केलंय, बापाचं नाव काढून टाकलंय, तुमचं नाव तिच्या समोर लावलंय, 10-5 हजार लोकांमध्ये तुम्हाला नवरा म्हणून तुमचा स्वीकार केलाय, त्या बायकोवर माणूस एवढं प्रेम करतो की त्या बायकोसाठी मनुष्य स्वतःच्या मायला बोलत नाही. हो, त्या बायकोसाठी मनुष्य स्वतःच्या बापाला बोलत नाही, आईला बोलत नाही, भावाला बोलत नाहीये. मग नुसतं मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं तर नवरा एवढा सेवा करत असेल, आणि माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला, त्यांच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा त्याच्या जवळ जाऊन सांगा की देवा मी तुझा आहे, बस झालं, तुमचं काम झालं. जीवनभर जगाचा मालक तुमची सेवा करेल. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. निश्चित जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी नौकेतून पार करेल. फक्त देवासाठी वेळ द्या आणि प्रेमाने करा. परमार्थ भक्ती मस्ती मध्ये केला पाहिजे. तो अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. दारू पिणाऱ्याला जेवढा दारू पिण्यात आनंद आहे ना, त्याच्यापेक्षा 1000 पट आनंद आपण भजनात भोगला पाहिजेत महाराज. जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. फक्त एकदा या भजनाचं काय करा, चिंतन करा. या गोष्टीत एकदा छंद लागू द्या. हो, एकदा का परमार्थाचा छंद लागला ना महाराज, तर पंढरपूरच्या वारीत पाहतो मी 70 वर्षाचं म्हातारं 16 वर्षाच्या लेकरासारखं नसतं. ज्ञानोबा तुकाराम. अरे त्याला येशी झोपेत नाही, ते दगडात झोपतय. प्रस्थानच्या दिवशी वजन मोजा, वाखरीवर वजन मोजा, 5 किलो वजन भरलेलं असतं शिल्लक. मस्त. अरे एवढा मोठा लाखानं समाज असतो, कुठं झोपतील, काय करतील, काय नाही, पण मस्त आपलं ज्ञानोबरायच्या तंद्रीत. म्हणून माणसानं भगवंताचं रसिक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? रसिक झालं पाहिजे.
मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने हो, दुनिया क्या जाने। जय हो। मेरी लगी शाम से प्रीत दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने, ओ क्या जाने भाई क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, ओ मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, तारी तारी क्या जाने। जय हो। तेरे कारण सब जग छोड़ा, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम समनाता जगत में तोड़ा। मैं तो चली वृंदावन धाम की दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम सुंदरी तो दुनिया क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने, भाई क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने, ओ क्या जाने भाई क्या जाने। मेरी लगे शाम सब प्रीत दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने, ओ मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने। म्हणून त्यांना लोक थोडे येडे म्हणतील आपल्याला, आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला लोकांनी येडं म्हणलंच पाहिजेत महाराज. लोक येडं म्हणत राहतील आणि आपण मस्त भगवंताचं चिंतन करून घ्यायचं. तुका म्हणे हास्य जन नाही कानत ठैतान नाही घ्यायचा. अरे मीराबाईला सुद्धा लोक म्हणत होते, लोक कहे मीरा भैरे बावरी. बावरी या शब्दाचा अर्थ आहे वेडी. मिरे, ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं भजन करतीस. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे गुलनासी. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मेरा हासी रे. विदुर काकाची कथा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी खूप मोठा आदर्श आहे की जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागा, साग विदुर गर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. दादा शुकाचार्य भगवान राजा परिषदेला विदुर काकाचं चरित्र सांगतायत. अनेक चरित्र असे की ते तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी उपयुक्त आहे. मला तरी असं वाटतंय भागवतामध्ये एकही कथा अशी नसावी की ती तुमच्या आणि माझ्या जीवनाशी निगडीत नाहीये. सगळ्या कथा तुमच्या आणि माझ्या जीवनात निगडीत आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भागवत हे नुसतं ऐकू नका, हे भागवत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उतरवा. उत्तानपाद राजाच्या पोटी ध्रुव बाळाचा जन्म झालेला आहे. ध्रुव बाळाची कथा सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आदर्श आहे. दोन पत्नी आहेत, सुरुची आणि सुनुती. ध्रुव बाळ आपल्या वडिलाच्या मांडीवर बसण्यासाठी गेल्यानंतर सुरुची मातेनं हात धरला आणि खाली ओढला. ए ध्रुवा, तुला जर तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचं असेल तर जंगलाचा देवाचं भजन कर आणि देवाला म्हणा मला सुरुची मातेच्या पोटी जन्माला घालतात, नंतर तुला हा मांडी मिळेल तशी भेटणार नाही. 5 वर्षाचं लेकरू धावत पळत आईकडे आलं, रडतय आई
असं कोणतं पाप केलंय ग मी की मला माझ्या स्वतःच्या वडिलाच्या मांडीवर बसायला भेटत नाही? त्यावेळेस सुनीती मातेच्या डोळ्याला धारा लागल्याने सुनीती माता सांगते, हे बाळा, पाप तू नाही केलं रे, पाप मी केलंय की मी तुझ्या वडिलाची ना आवडती पत्नी आहे. पण सुनीती मातेने आपल्या लेकराला 5 वर्षाच्या लेकराला उपदेश केला, ए बाळा, काय त्या नाशिवंत मांडीवर जाऊन बसतो? अशा मांडीवर जाऊन बस की तुला कोणी उठवणार नाही. मला एक प्रश्न करायचा, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला जर सुनीती मातेसारखी माता भेटली तर त्या मुलावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. देव सखा जरी जगाव घे कृपा करी, म्हणून देवाची कृपा होईल याच्यासाठी प्रयत्न करा. माणसानं माणसाची कृपा करून काहीच फायदा नाही, कारण माणसं सगळे अपूर्ण आहे ना, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत. म्हणून काहीही झालं तरी चालतं, देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होता कामा नाहीये. रामायणामधला एक खूप गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून मग प्रभू रामचंद्राने तो बाण चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढल्यानंतर बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाचं अंतकरण भरून आला, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला तर रक्तानं माखलेलं बेंडूक होतं, थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मजत होतं. त्या बेंडकाला प्रभू रामचंद्राने आपल्या हातावर बसवलं आणि बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडत होता, बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जाग करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बांध तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस रे? त्यावेळेस बेंडूक रडायला लागला आणि जगाच्या मालकाकडे पाहून म्हणत होतं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायची, देवा तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? एक शेवटचं वाक्य या कथेतलं, याचं कथा समारोप करायची आपल्याला. फक्त एक वाक्य माझं लक्ष देऊन ऐका. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असलं तुमचं कोणीच वाकडं करणार नाही. अख्खं जग विरोधात जाऊ द्या, अहो तुमची भाऊबंदकी जाऊ द्या, तुमचे मित्र जाऊ द्या, तुमचे दुश्मन जाऊ द्या, मी देश सांगतोय, अख्खं जग जाऊ द्या, आणि फक्त जगाचा मालक तुमच्या सोबत असला पाहिजे. जाको राखे साया मार न सके, जो जग बैरी होय पर बालन बाका होय. पण ज्या दिवशी देव तुमचं वाईट करायला ठरवलं ना महाराज, त्या दिवशी समजून चालाय तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. बरं, पाप करताना थोडं भिलं पाहिजेत माणसानं. संपत्तीवाले, पैशावाले, सत्यावाल्यांनी एक अदालत अशी गड्या नव्हती तर तुम्हाला अजिबात अपील नाही होणार, आणि ती म्हणजे देवाची अदालत. निश्चित प्रत्येकाने पैसा कमा, पैसा कमवू नका या मताचा मी महाराज नाही. प्रत्येकानं पैसा कमा, पैसा हे भूषण आहे या देशातलं, जगातलं. हो, पैसा असला की लोक मानतात माणसाला. पण तो पैसा कमवत असताना अत्याचार करू नका. काय नाही महाराज, एकदा का तुमच्या मागे शनी लागला ना, संपला मग. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. एखाद्या ग्रामपंचायतच्या सदस्याचं चरित्र नाही सांगत मी, सिकंदर राजाचं सांगतोय. कोणाचं सांगतोय? आज जवानी पर तराने वाले कल पछताएगा वो, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. जय हो. सिकंदर राजाचं चरित्र आहे. कोणाचं चरित्र आहे? मेल्यानंतर त्याने सांगितले माझे दोन्ही हात असे खाली ठेवा, का एकीकडून माझी प्रॉपर्टी आणि एकीकडून माझं सैन्य ठेवा. तो सांगत होता, अरे मी येतानाही काही घेऊन आलो नाही, जाताना सुद्धा काही घेऊन चाललो नाही. तुमच्या कर्जत तालुक्यामध्ये एखादा चांगला बिझनेसमॅन काही 4-5 कोटी रुपयाची एफडी संघ घेऊन गेला का? नाही ना. काही 2-4 गुंठे? नाही नाही नाही.
अरे आया था नंगा और जाएगा भी नंगा. गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट घाला, हातामध्ये हिऱ्याच्या अंगठ्या घाला, कानामध्ये बाळ्या घाला. अरे संसारातले लोक एवढे हलकटे, रडता रडता तुमच्या हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात महाराज. बांधून या देती यमाची हातीन भूषणे घेती. मग तुमच्या सोबत येणार एक काम आहे गड्यानं, तुम्ही केलेलं सत्कर्म, तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन, तुम्ही केलेली भगवंताची सेवा, तुम्ही केलेली गोरगरिबाची मदत, तुम्ही केलेलं अन्नदान, तुम्ही केलेली समाजाची सेवा, तुम्ही अडचणीमध्ये असणाऱ्या एखाद्या गरीबाला केलेली मदत, ती निश्चित तुम्हाला त्या क्षणाला खूप आनंद देऊन जाईल. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी इथं उपस्थित आहोत, वैकुंठवासी आमचे हनुमंतराव भाऊ तनपुरे दादा, निश्चित काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं असेल महाराजा बापानं, की एवढं सुंदर नियोजन त्यांचे मुलं करतायत. मला खूप आनंद वाटतोय. मी त्या दिवशी बोलून गेलो, जिवंतपणी पोरं माय बापाला भाकरी घालायला तयार नाहीये ना, पुण्यतिथीला एवढं सुंदर नियोजन करताय, खर्च करताय. निश्चित तुमचा बाप तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देत असेल महेश भैया. का याचं कारण सांगू, जीवनामध्ये 2 लोकांचा शाप नका घेऊ गड्यांनो, एक आई आणि दुसरा बाप. जगात तुम्हाला कोणीही शाप देऊ द्या, फक्त माय बापाचा आशीर्वाद असू द्या, तुमचं कोणी काही वाकडं करणार नाही, फक्त माय बापांना आशीर्वाद द्यायला पाहिजे. अरे ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातोय महिन्याला आपण, एवढे दिवस उभा आहे तो पांडुरंग परमात्मा, काय केलंय पुंडलिकाने? काही नाही केलं महाराज, फक्त मायबापाची सेवा केली. आणि त्या मायबापाच्या सेवेतून उतराई होण्यासाठी या तनपुरे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय.